नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जे आज पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले आहेत, त्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. आज आपण एक वेगळ्या आणि इंटरेस्टिंग टॉपिकवर MCQ घेऊन आलेलो आहोत. प्रश्न क्रमांक 1. शरीरात रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोणते अवयव करतात? तुमच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय ए हृदय, पर्याय बी यकृत, पर्याय सी मूत्रपिंड आणि पर्याय डी फुफ्फुसे. विचार करा थोडं. या प्रश्नाचं उत्तर आहे मूत्रपिंड. पर्याय सी मूत्रपिंड. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. रक्तात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम कोण करतं बरं? पर्याय ए पांढरे रक्तपेशी, पर्याय बी लाल रक्तपेशी, पर्याय सी प्लेटलेट्स आणि पर्याय डी प्लाझ्मा. विचार करा थोडासा आणि उत्तर सांगा बरं. आता या प्रश्नाचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. उत्तर आहे पर्याय बी लाल रक्तपेशी या रक्तात ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतात. आता प्रश्न क्रमांक 3. शरीराला रोगापासून वाचवण्यास मदत करणारे घटक कोणते? पर्याय ए आहे पांढरे रक्तपेशी, पर्याय बी आहे लाल रक्तपेशी, पर्याय सी आहे प्लेटलेट्स, पर्याय डी आहे यकृत. विचार करा कोणता योग्य पर्याय असेल. चला उत्तर सांगतो मी तुम्हाला. उत्तर आहे पर्याय ए पांढरे रक्तपेशी ह्या शरीराला रोगापासून वाचवण्यास मदत करतात. आता प्रश्न क्रमांक 4. विटॅमिन डी शरीरात मुख्यतः कुठून मिळते? यासाठी 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. पर्याय ए सूर्यप्रकाश, पर्याय बी आहे दूध, पर्याय सी आहे फळे आणि पर्याय डी आहे धान्य. विचार करा कुठला पर्याय योग्य असेल बरं. चला मी सांगतो पर्याय तुम्हाला उत्तर. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे पर्याय ए सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशापासून आपल्याला विटॅमिन डी आपल्या शरीराला मिळतं. आता आपण प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. क्षयरोग ज्याला आपण टीबी म्हणतो, क्षयरोग टीबी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? यासाठी तुमच्याकडे 4 पर्याय आहेत. पर्याय ए हृदय, पर्याय बी फुफ्फुसे, पर्याय सी मूत्रपिंड आणि पर्याय डी मेंदू. सांगा बरं कोणता पर्याय योग्य असणार आहे? चला मी सांगतो उत्तर. या प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे पर्याय बी फुफ्फुसे. फुफ्फुस या जे अवयव आपला आहे याला क्षयरोग किंवा टीबी होतो. ओके. आता प्रश्न क्रमांक 6ला जाऊ आपण. तुमच्या समोर प्रश्न क्रमांक 6 ठेवलेला आहे मी. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय ए आहे थर्मामीटर, पर्याय बी आहे स्टेटोस्कोप, पर्याय सी आहे स्पिग्मोमॅनोमीटर आणि पर्याय डी आहे एक्सरे मशीन. चला सांगा बरं कुठलं उत्तर योग्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी स्पिग्मोमॅनोमीटर. हा रक्तदाब मोजण्यासाठी डॉक्टर लोकांच्या जवळ असतं. आपल्या दंडाला ते लावतात बघा आणि एक छोटासा बलून टाईप असतो त्याच्यात हवा भरतात आणि मग तिथं आपल्याला तो बॅरोमीटरवर आपलं रक्ताचं किती ब्लड प्रेशर आहे ते दिसतं. चला प्रश्न क्रमांक 7 कडे जाऊ आपण आता. शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे विटॅमिन कोणते? त्यासाठी पर्याय ए आहे विटॅमिन ए, दुसरा बी पर्याय विटॅमिन B12, पर्याय सी आहे विटॅमिन सी आणि पर्याय डी आहे विटॅमिन डी. सांगा बरं उत्तर काय असेल याचं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी विटॅमिन सी. शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे विटॅमिन कोणतं आहे तर पर्याय सी. जे आंबट फळं असतात त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं बघा. मग चिंच असेल, लिंबू असेल, बऱ्याच डॉक्टर आपल्याला सांगतात तर विटॅमिन सी ची किंवा काय गोळ्या पण असतात ते डॉक्टर देतात ते. ठीक आहे. याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. आता प्रश्न क्रमांक 8ला जाऊ. हृदयविकार ज्याला आपण हृदयाशी संबंध जे असतात ना हृदयविकार, जे हृदयविकार तपासण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी तपासणी कोणती? यासाठी पर्याय 4 आहे तुमच्या समोर. पहिला पर्याय ए एक्सरे, पर्याय बी अल्ट्रासाउंड, पर्याय सी MRI आणि पर्याय डी आहे ECG.
तर सांगा बरं याच्यासाठी पर्याय कुठला असेल? याचं उत्तर आहे पर्याय डी, ECG, कार्डिओग्राफ. जे आपण हृदयाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर आपल्याला डॉक्टर आपल्या समोर ते रिपोर्ट देतात काढून. ओके. तर प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊ. मलेरिया कोणत्या परजीवामुळे होतो? यासाठी पर्याय 4 आहे तुमच्या समोर. पर्याय ए आहे विषाणू, पर्याय बी आहे बॅक्टेरिया, पर्याय सी आहे प्लास्मोडियम आणि पर्याय डी आहे फंगस. विचार करा कोणतं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय सी, प्लास्मोडियम. या परजीवामुळे मलेरिया होतो. चला प्रश्न क्रमांक 10 कडे जाऊ. हृदयाचा ठोका नियंत्रित करणारा अवयव कोणता? पर्याय ए आहे मेंदू, पर्याय बी आहे यकृत, पर्याय सी आहे हृदयातील SA नोड आणि पर्याय डी आहे मूत्रपिंड. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, हृदयातील SA नोड. हे आपल्या हृदयाचं जे ठोका आहे ते नियंत्रित करतं. चला पुढचा प्रश्न जाऊ. प्रश्न क्रमांक 11. मधुमेहात शरीरात कोणत्या घटकाची कमतरता होते? म्हणजे जेव्हा मधुमेह होतो त्यावेळी कुठला घटक आपल्या बॉडीला कमी होतो? त्यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय ए इन्सुलिन, पर्याय बी आहे हिमोग्लोबिन, पर्याय सी आहे कॅल्शियम आणि पर्याय डी आहे पाणी. थोडा विचार करा आणि उत्तर सांगा. ओके चला मी सांगतो उत्तर. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय ए इन्सुलिन. इन्सुलिनची कमतरता शरीरात निर्माण होते त्यावेळी आपण त्याला म्हणतो मधुमेह झालेला आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 12. रक्त शर्करा तपासण्यासाठी, ज्याला शुगर म्हणतो, रक्त शर्करा तपासण्यासाठी, शर्करा म्हणजे शुगर, रक्त शर्करा तपासण्यासाठी कोणती तपासणी केली जाते? पर्याय ए आहे बीपी टेस्ट, पर्याय बी आहे ECG, पर्याय सी आहे ब्लड शुगर टेस्ट, पर्याय डी आहे एक्सरे. या प्रश्नाचं उत्तर आहे ब्लड शुगर टेस्ट. ब्लड शुगर म्हणजे रक्त शर्करा टेस्ट, चाचणी म्हणजे टेस्ट, तपासणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न जो आपण प्रश्न क्रमांक 13. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? म्हणजे जर आयोडीन आपल्या बॉडीला जर मिळालं नाही तर कोणता आजार होऊ शकतो? तर त्यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय ए गोइटर, पर्याय बी अंधत्व, पर्याय सी तोंदी आणि पर्याय डी आहे रक्ताल्पता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए गोइटर. आता पुढचा प्रश्न जाऊ. प्रश्न क्रमांक 14. रक्त गोठविण्यास मदत करणारे घटक कोणते? यासाठी 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत. पर्याय ए लाल रक्तपेशी, पर्याय बी प्लेटलेट्स, पर्याय सी पांढरे रक्तपेशी आणि पर्याय डी प्लाझ्मा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी प्लेटलेट्स. रक्त गोठविण्यास प्लेटलेट्स मदत करतात. चला पुढचा प्रश्न जाऊ. प्रश्न क्रमांक 15. रक्तगट शोधून काढणारे शास्त्रज्ञ कोणते? म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे जे A, O, A, B जे काही रक्तगट आहेत ते शोधलेत? तुमच्या समोर 4 प्रश्न आहे, 4 पर्याय आहेत. पर्याय ए पाश्चर, पर्याय बी लँड स्टायनर, पर्याय सी फ्लेमिंग आणि पर्याय डी कोच. हे शास्त्रज्ञांचे नाव आहेत. चला या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो. लँड स्टायनर, पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? यासाठी 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. पर्याय ए लोह, पर्याय बी कॅल्शियम, पर्याय सी सोडियम, पर्याय डी पोटॅशियम. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 17. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास कोणता आजार होतो? यासाठी 4 पर्याय दिलेत. हे 4 आजार तुमच्या समोर आहेत. पर्याय ए गोइटर, पर्याय बी मधुमेह, पर्याय सी एनिमिया, पर्याय डी कावीळ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी एनिमिया. म्हणजे रक्तात हिमोग्लोबिनचं कमी झालं की एनिमिया नावाचा आजार आपण संबंधतो. प्रश्न क्रमांक 18. पचनास मदत करणारा एन्झाईम कोणता? पचन चांगलं होण्यासाठी असं कोणतं मदत करतं एन्झाईम? ते 4 नावं दिलेत आपण. पर्याय ए पेप्सिन, पर्याय बी इन्सुलिन, पर्याय सी हिमोग्लोबिन, पर्याय डी मेलॅनिन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए पेप्सिन. प्रश्न क्रमांक 19. डोळ्यातील पडदा कार्य करण्यासाठी कोणते विटॅमिन आवश्यक आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का. या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय आहेत
ए पर्याय व्हिटॅमिन ए, पर्याय बी आहे व्हिटॅमिन बी, पर्याय सी आहे व्हिटॅमिन सी आणि पर्याय डी आहे व्हिटॅमिन डी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए ची प्रचंड गरज असते आपल्या शरीराला, जेणेकरून आपल्या डोळ्याचा जो पडदा आहे ज्याला रेटिना म्हणतो तो चांगल्या पद्धतीनं कार्य करण्यासाठी. आणि आता प्रश्न शेवटचा आहे, प्रश्न क्रमांक 20. हू म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याचं लॉंग फॉर्म आहे. मराठीमध्ये आपण म्हणतो जागतिक आरोग्य संघटना. याचं मुख्यालय कुठं आहे? सांगा बरं. याचे जे मुख्यालय त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. पर्याय ए आहे लंडन, पर्याय बी आहे जिनिव्हा, पर्याय सी आहे वॉशिंग्टन आणि पर्याय डी आहे पॅरिस. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी जिनिव्हा. सो हूचं म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा आहे, तिथं आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही हा आमचा व्हिडिओ बघितला, शेवटपर्यंत सगळे प्रश्न समजून घेतले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.